मित्रांनो, आता ही आपण 300 लिटरची टाकी भरून घेतलेली आहे चांगल्या शुद्ध पाण्याने. आता याच्यात आपल्याला ब्लिचिंग किती टाकायचं 300 लिटरला. तर मित्रांनो, आपल्याला 1 लिटर पाण्याला आपल्याला 50 ग्रॅम ब्लिचिंग घ्यायचं आहे. आणि आता आपली 300 लिटरची टाकी असल्यामुळं आपल्याला आता याच्यामध्ये 15 किलो ब्लिचिंग वापरायचं आहे. तर ब्लिचिंग कसं वापरायचं मित्रांनो, आता ही आपली ब्लिचिंगची बॅग घेतलेली आहे आणि आपण आता ही काट्याने मोजून घेतलेली आहे. तर आता हे 15 किलो ब्लिचिंग आहे. आता टाकताना आपल्याला थोडं थोडं टाकीत टाकायचं आहे आणि त्याला ढवळत राहायचं आहे. हे जर एकदम जरी आपण टाकलं तर याच्या गाठी वाहतात आणि त्या गाठी होऊन खाली बुडाला बसतात. त्याच्यामुळं आपलं चांगलं हे पाणी जे ब्लिचिंगचं होत नाही, त्याच्यामुळं आपल्या जाळ्या शुद्ध चांगल्या प्रकारे स्वच्छ होत नाही. तर हे बघू शकता आता आपल्या चंद्रिका आहे. आता याच्यामध्ये आपल्याला काय करायचं, हे थोडं 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 टाकून याला ढवळत राहायचं आहे, जेणेकरून याच्या गाठी होणार नाही. आणि चांगल्या प्रकारे हे 15 किलो ब्लिचिंग आहे एवढं आपण टाकणे झाल्यास नंतर याला एकदा चांगलं ढवळून घेतल्यास नंतर आपल्याला याच्यामध्ये या जाळ्या आपल्याला बुडायच्या आहे. हे बघू शकतो मित्रांनो, काडीच्या साह्याने असं याला आपल्याला फिरवत राहायचं आहे. त्या ज्या गाठी आहे या गाठी आपल्याला या पाण्यामध्ये झाल्या नाही पाहिजे. तर बघू शकतो मित्रांनो, अशा पद्धतीने आपण आता या 300 लिटरच्या टाकीमध्ये 15 किलो ब्लिचिंग टाकून घेतलेलं आहे. आणि आता याच्यामध्ये आपण आता जाळ्या बुडवणार आहे. तर आपल्याला काय करायचं आहे, जाळ्या बुडवल्याच्या नंतर जाळी ही कमीत कमी 20 मिनटं जे त्या टाकीमध्ये राहिली पाहिजे. तर बघू शकतो मित्रांनो, अशा पद्धतीने आपण आता याच्यामध्ये या टाकीमध्ये 3 जाळ्याचे जे बंडल आहे ते टाकलेले आहे. तर आपल्याला आता 20 मिनटं ठेवायचे. त्याच्यानंतर 20 मिनटं झाल्याच्यानंतर ही टाकी जी आहे छोटे असल्यामुळे याच्यात पूर्ण जाळी बसत नाही. त्याच्यामुळे काय करायचं आहे, आपल्याला हे खालचं जे पाण्यातलं जे तोंड आहे वर काढून हे वरलं जे कोरडं तोंड आहे हे खाली टाकून घ्यायचं आहे. म्हणजे 20 आणि 20 40 मिनटं जाईल. तर आपल्याला हे दोन्ही चेंज करून अंग याचं बदलून आपल्याला असं ठेवायचं आहे. त्याच्यामुळे या पद्धतीने जर आपण केलं तर एक चांगल्या प्रकारे आपल्या जाळ्यांचं जे निर्जंतुकीकरण होऊन जातं. आणि जर समजा आपल्याला जरी आणखी वाटत असलं, जर आपल्या जाळ्या स्वच्छ जर नाही झाल्या तर पुन्हा याच्यात आपल्याला थोडं थोडं ब्लिचिंग जे टाकत राहायचं आहे. चांगल्या जाळ्या निघेपर्यंत आपल्याला ब्लिचिंग याच्यात ॲड करत चालायचं आहे. अशा पद्धतीने एक आपलं चंद्रिका निर्जंतुकीकरण कसं करायचं आहे याच्याबद्दल एक छोटीशी माहिती होती. व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंटद्वारे कळवा. आणि आपल्या चॅनलवर जरी अद्यापही नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. आणि लाईक शेअर करायला देखील विसरू नका. इथंच थांबतो. भेटूया नवीन माहितीसोबत. तोपर्यंत नमस्कार. जय जिजाऊ, जय शिवराय.